आजच्या धावपळीच्या युगात आपण सर्वजण पैशाच्या मागे धावत आहोत. पण प्रश्न असा आहे की पैसा मिळाल्यावर खरंच सुख मिळतं का? स्वामी समर्थांनी गुरु लीलामृत ग्रंथात माया आणि वैराग्य यावर अत्यंत मोलाचा उपदेश दिला आहे. आज आपण पाहणार आहोत की संसारात राहूनही श्रीमंतीचा आनंद कसा घ्यावा आणि मायेच्या जाळात न अडकता प्रगती कशी करावी. एकदा एक अतिशय श्रीमंत सावकार स्वामींच्या दर्शनाला आला. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती, पण त्याचे मन अस्वस्थ होते. त्याने स्वामींना सोन्याची नाणी अर्पण केली. स्वामींनी त्या नाण्यांकडे पाहिलेही नाही आणि म्हणाले, हे मातीचे ढिगारे कशाला आणले? त्या सावकाराला आश्चर्य वाटले. स्वामींनी त्याला शिकवले की जोपर्यंत तुझे मन या संपत्तीत अडकले आहे तोपर्यंत तुला शांती मिळणार नाही. संपत्ती वापरण्यासाठी असते, मनात साठवण्यासाठी नाही. माया म्हणजे केवळ पैसा नाही, माया म्हणजे अतिओढ. जेव्हा आपल्याला वाटते की हे माझे आहे आणि हे मलाच मिळाले पाहिजे, तेव्हा आपण मायेच्या जाळ्यात अडकतो. स्वामी सांगतात, ही सृष्टी ईश्वराची आहे, आपण केवळ त्याचे विश्वस्त आहोत. पैसा कमवा, पण तो मी कमावला हा अहंकार सोडून द्या. लोक समजतात वैराग्य म्हणजे घरदार सोडून जंगलात जाणे, पण स्वामींचे वैराग्य वेगळे आहे. संसारात राहून कर्तव्याचे पालन करणे, पण फळाची अपेक्षा न ठेवणे म्हणजे खरे वैराग्य. तुमच्याकडे गाड्या बंगले असू द्या, पण जर ते उद्या निघून गेले तरी तुमचे मन ढळू नये, ही ताकद म्हणजे वैराग्य. स्वामींच्या चरणी चित्त असेल तर माया तुम्हाला कधीच स्पर्श करू शकणार नाही. स्वामींना दरिद्री भक्त आवडत नाहीत, तर प्रामाणिक आणि कष्टाळू भक्त आवडतात. स्वामी सांगतात, कष्टाने मिळवलेला पैसा टिकतो, पण चुकीच्या मार्गाने आलेली संपत्ती दुःख घेऊन येते. तुमच्या कमाईतील काही हिस्सा गरिबांसाठी किंवा समाजसेवेसाठी वापरा. जेव्हा तुम्ही समाजाला देता तेव्हा स्वामी तुम्हाला अनेक पटीने परत देतात. लक्षात ठेवा, पैसा हे साधन आहे, साध्य नाही. साध्य तर स्वामींची कृपा मिळवणे आहे. मायेच्या मागे न लागता स्वामींच्या नामाचा ध्यास करा. माया तुमच्या मागे आपोआप येईल. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा सखोल विचार तुमच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा. तुम्हाला या विषयावर काय वाटते कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. जय स्वामी समर्थ.